कलबुर्गी कोल्हापूर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या कोल्हापूर येथील सराफाच्या 8,41,000 रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 3.5 लाख रुपयांची रोख रक्कम मात्र बॅगेत सापडली आहे. या प्रकरणी भारत रामचंद्र हसूरकर यांनी कुर्डुवाडी रेल्वे पोलिसात चोरीची तक्रार दिली आहे. हसूरकर यांच्या तक्रारीबाबत रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाल करीत रेल्वे मिरजेत आल्यानंतर 3.5 लाख रोख रक्कम गाडीतून हस्तगत केली. बॅगेतील 8.5 लाखांचे सोने मात्र चोरट्यांनी लंपास केले. कोल्हापूर येथील सराफ भारत रामचंद्र हसूरकर राहणार कोल्हापूर हे सोनार व्यवसायानिमित्त कलबुर्गी येथे गेले होते. बुधवारी सकाळी कलबुर्गी ते कोल्हापूर एक्सप्रेसने ते परत येत असताना प्रवासात चोरीची घटना घडली. हसूरकर प्रवासादरम्यान कुर्डुवाडी येथे चहा पिण्यासाठी गाडीतून उतरल्यानंतर S1 बोगीतील सीटवरून अज्ञात चोरट्याने त्यांची सोने व रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. याबाबत भारत हसूरकर यांनी रेल्वे पोलिसात तक्रार दिल्यानंतर कुर्डुवाडी रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत 2.5 तासात मिरज रेल्वे स्थानकात पोहोचलेल्या कलबुर्गी एक्सप्रेसच्या S1 बोगीत हसूरकर यांची बॅग शोधून काढली. या बॅगेत 3,50,000 रुपये रोख रक्कम तशीच होती. मात्र 8,41,000च्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे निदर्शनास आले.